नमस्कार मंडळी, एका नवीन ब्लॉगमध्ये नमस्कार. आज आपण बनवतोय पनीर पुलाव. तर त्यासाठी मी हे साहित्य घेतलं आहे. एक कांदा घेतला आहे, एक टॅमॅटो घेतला आहे, कोथिंबीर, हे आलं लसणाची पेस्ट आणि हे पनीर आहे. तर हे जे पनीर आहे ते मी आता थोड्याशा तुपामध्ये तळून घेणार आहे. हा आपण खडा मसाला घेतला आहे. त्याच्यामध्ये लवंग, काळी मिरी, एक तेजपत्ता आणि सावित्री घेतले मी थोडी. तुमच्याकडे जे पण असेल ना ते तुम्ही घेऊ शकता. आता तांदूळ मी अर्धा तास भिजत ठेवला होता पाण्यामध्ये. आता तो आपल्याला वापरायचा आहे. इथे मी पनीर शॅलो फ्राय करून घेतला आहे. तांदूळ अर्धा तास भिजवून ठेवला आहे आणि आता आपण फोडणी करणार आहोत. त्याच्यामध्ये मी 2 चमचे तूप आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे. गरम झाल्यावरती आपण फोडणी करणार आहोत. सर्वप्रथम आपण अख्खे गरम मसाले घालायचे आहेत त्याच्यामध्ये. आता त्याच्यामध्ये कोथिंबीर घालायची आणि कांदा घालायचा. आले लसणाची पेस्ट आणि हे चांगलं फ्राय करायचं. कांदा आणि आले लसणाची पेस्ट. आता हे कांदा लाल होईपर्यंत फ्राय करायचं आणि याच्यामध्ये टॅमॅटो घालायचा आणि आपण सुके गरम मसाले घेतले आहेत ते याच्यात घालून फ्राय करायचं. सुक्या गरम मसाल्यामध्ये मी सेंधा नमक घेतलं आहे, धणा जिरा पावडर घेतले आहेत, गरम मसाला घेतला आहे, तिखट मसाला आणि हळद घेतली आहे. ते सर्व त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि ग्रेव्ही थोडी शिजवायची आणि त्याच्यामध्ये ड्रेन करून राईस घालायचं आपल्याला. हे फ्राय करायचं. ही ग्रेव्ही शिजवायची आपल्याला आणि ह्याच्यामध्ये राईस घालायचं ड्रेन करून. पाणी काढायचं राईसमधलं आणि झाकण लावून 2 वाफा काढायच्या आणि राईस पूर्ण शिजवून घ्यायचं. आता हा मी 90% राईस शिजवला आहे. ह्यातलं पाणी काढायचं आणि हा त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि झाकण लावून 2 वाफा काढायच्या आणि राईस मंद आचेवर शिजवायचं आणि त्याच्यामध्ये पनीर घालायचे आणि आता हे रेडी झालेलं आहे. आता हे आपण सर्व करतो आहे. तर आजचं दुपारचं जेवण आहे पनीर पुलाव आणि ऑमलेट. धन्यवाद.